नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आज ना इतका मोठा घोटाळा झाला, कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. तर इकडे बघा, माझी आजी आली होती आज घरी आणि तिने खायला बघा काय काढलं होतं. तुम्ही म्हणाल जेव्हा बघेल तेव्हा ही खातच असते, पण काय करणार, लहानपणापासून सवय, खाता पिता घरची आहे ना. त्यानंतर ब्रेड आणि चहा खाऊन झालं. परत इकडे किटकॅट आणलं होतं, चॉकलेट खाऊन म्हणलं स्वयंपाकाला लागावं. त्यानंतर चॉकलेट खाऊन इकडे स्वयंपाकाला लागलं होतं. आज म्हणलं आजी आल्या म्हणून ढोकळा करावा. तर इकडे मी घेतलं ढोकळा करायला बेसन चाळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद घातलं, मीठ घातलं आणि थोडीशी साखर घातले आणि पाणी घालून मी हलवलं, नीट मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि छान कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर इकडे प्लेटला तेल लावलं होतं आणि मी इकडे कढई पहिलाच ठेवलेले होते पाणी गरम होण्यासाठी. तर इकडे या ताटामध्ये मी बेसनचं पूर्ण मिक्सचर ओतून घेतलं आणि इकडे त्याच्यावर झाकून ठेवून दिलं. त्यानंतर इकडे घेतले होते मी कणिक तिंबायला. तर मुलगी ही गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन, स्वयंपाक हा तिला करावाच लागतो, त्याला काही ऑप्शन नाही आला आतापर्यंत आणि कोणताही AI त्याला रिप्लेस नाही करू शकणार. त्यानंतर इकडे बघा, मी हे जे ढोकळा ॲक्च्युली जास्त नाही फुगले आणि याच्या वर हे जे रेड रेड मार्क आला मला कळालं नाही ते कामुळे आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर ॲक्च्युली यावेळेस इतके परफेक्ट नव्हते झाले ढोकळे. मी जर वेळेस करते ना तेव्हा खूप स्पॉन्जी होतात, पण आय थिंक काय चुकलं मला पण नाही कळालं. बहुतेक मी मिश्रणच खूप कमी घातलं होतं, त्यामुळे ते कमीच वर आलं, फुललं. त्यानंतर इकडे मी त्याच्या वर घालण्यासाठी मसाला बनवून घेत होते आणि यामध्ये पण मी पाणी कम घातले, कारण की मला जास्त ते मऊ मऊ नाही आवडत पाणी म्हणजे घातलेलं. त्यानंतर बघा, हा झाला होता मोठा घोटाळा. इकडे लाईटच गेली. त्यानंतर मी भाजी वगैरे अंधारातच बनवले आणि इकडे मी आणि माझी आजी जेवायला बसलो होतो अंधारातच. तर असा होता आजचा दिवस आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.